मित्रांनो, एकदा माता पार्वतीने भगवान शंकरांना विचारले की भगवान, काल माझ्या एक भक्ताने मला स्मरण केले म्हणून मी त्याची विनंती टाळू शकले नाही आणि रात्री त्याच्या स्वप्नात पोहोचले. त्यावेळी त्यांनी मला 3 प्रश्न विचारले. तेव्हा मी त्याला म्हणाले, उद्या मी तुझ्या स्वप्नात पुन्हा येईन आणि तुझ्या 3ही प्रश्नांची उत्तरे नक्कीच देईन. प्रभू, जेव्हापासून माझ्या भक्तांनी मला 3 प्रश्न विचारले तेव्हापासून माझे मन अस्वस्थ झाले आहे. आता कृपया मला 3 प्रश्नांचे उत्तरे सांगा आणि कृपा करून माझे समाधान करा, जेणेकरून मी माझ्या भक्ताला या 3 प्रश्नांचे उत्तरे देऊ शकेन. भगवान शिव म्हणतात, पार्वती, ठीक आहे, मला तुझे 3 प्रश्न सांग. तुझे समाधान करण्याचे मी सर्वतोपरी प्रयत्न करेन. तेव्हा माता पार्वती म्हणते, प्रभू, माझा पहिला प्रश्न आहे की कोणत्या स्त्रीच्या नशिबी पुत्रप्राप्ती नाही. माझा दुसरा प्रश्न आहे की कोणत्या दागिने परिधान केल्याने पुरुष किंवा स्त्रीचा वेदनादायक मृत्यू होतो. माझा तिसरा प्रश्न असा आहे की स्त्रीच्या कोणत्या शृंगारामुळे तिला स्वर्गात स्थान मिळते. भगवान शिव म्हणतात, पार्वती, तुझे 3ही प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. जो कोणी या 3 प्रश्नांचे उत्तरे समजून घेऊन मिळालेला ज्ञान जीवनात लागू करतो त्याला जीवनात आणि मृत्यूनंतर ही स्वर्गाची प्राप्ती होते. भगवान शिव म्हणतात, पार्वती, आता मी तुला तुझ्या 3 प्रश्नांचे उत्तरे एका छोट्याशा कथेद्वारे देईन, जेणेकरून तुला व्यवस्थित समजेल. पण माझी एक अट आहे की जोपर्यंत मी ही गोष्ट सांगतो तोपर्यंत तुम्ही मनापासून ऐकत राहा. तेव्हा पार्वती म्हणाली, ठीक आहे भगवान, मी तुम्हाला वचन देते की मी कथा पूर्णपणे ऐकेन. तुम्ही कथा सुरू करा. तर मित्रांनो, तुम्ही आमच्या ह्या कथेत हरवण्याआधी माझी तुम्हाला एक विनंती आहे की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथेच्या शेवटपर्यंत सोबत राहा, कारण अर्धवट कथा ऐकल्याने नेहमी अर्धवट ज्ञान मिळते, जे आयुष्यात कधीच उपयोगी पडत नाही. चला तर कथेला सुरुवात करूया. भगवान शिव म्हणतात, पार्वती, पर्वताच्या पायथ्याशी एक छोटीशी गाव होते. त्या गावाच्या प्रमुखाला 2 मुले होते. मुलांचे लग्न झाले होते. गावाच्या प्रमुखाची बायको आणि मोठ्या मुलाची बायको दोघेही दुष्ट स्वभावाचे होते. प्रमुखाच्या पत्नीचे आपल्या मोठ्या सुनेवर खूप प्रेम होते, पण धाकट्या मुलाची बायको अतिशय चांगल्या स्वभावाची होती आणि ती एक धार्मिक निष्ठा स्त्री होती आणि घरची सर्व कामे एकटीच करत असे. असं असतानाही प्रमुखाची पत्नी आणि त्याच्या मोठ्या मुलाची बायको नेहमी धाकट्या सुनेचा अपमान करत असे. भगवान शिव म्हणतात, पार्वती, मुखियाच्या मोठ्या सुनेला मुलगा झाला. दुसरीकडे धाकट्या सुनेला मुलगी झाली, पण तिला मुलगा नव्हता. भगवान शिव म्हणतात, पार्वती, प्रमुखाची पत्नी आणि मोठे सून नेहमी लहान सुनेला मुलगा न झाल्याबद्दल टोमणे मारत असे. आपण ती बिचारी काय करू शकते, ती नेहमीच ऐकायची. आता मी प्रथम तुम्हाला प्रमुखाची धाकट्या सुनेची गोष्ट विस्तारपणे सांगतो. या कथेतून तुम्हाला तुमच्या पहिल्या प्रश्नांचे उत्तरे मिळेल, त्यामुळे कथा फार काळजीपूर्वक ऐका. तुमचा पहिला प्रश्न होता, कोणत्या स्त्रीच्या नशिबी मुलगा नाही. भगवान शिव म्हणतात, प्रमुखाची पत्नी ही अत्यंत दुष्ट स्वभावाची स्त्री होती. तिच्या कुटील स्वभावाने घरातील सर्व सदस्य त्रस्त होते. प्रमुखाची धाकट्या सुनेलाचं नाव सुमन होते. बिचारी सुमन सकाळी अंधारात उठून कामाला लागायची आणि मध्यरात्री झाले की कुठेतरी एका कोपऱ्यात झोपायची. असे करून हे सुमन प्रमुखाच्या बायकोच्या डोळ्यात नेहमी खटखटत असे. आता एके दिवशी सकाळी सुमन घर झाडू लागली होती. तिथे प्रमुखाची बायको आली आणि म्हणाली, तुझ्या हातात जीव नाही का? हात पटकन हलव. मी मंदिरात जात आहे. मी येईपर्यंत जेवण तयार ठेव. मी येताच जेवणार आहे आणि अन्नाचा एक दाणाही वाया जाणार नाही, ह्याची काळजी घे. देव म्हणतो, बिचारी सुमन काय म्हणाल? ती शांतपणे ऐकत राहिली आणि तिच्याशी सहमत होऊन तिने होकारार्थी मान हलविली. देव म्हणतो, पार्वती, मग घर साफ करून सुमन लगेच स्वयंपाक करू लागली. स्वयंपाक करताना ती विचार करत होती की क्षणभरही सुटकेचा श्वास घेता येत नाही आणि आमच्या सासूबाई प्रत्येक कामात दोष शोधत राहतात. त्यांची टोमणे करायची सवय कधी जाईल, कुणास ठाऊक. भगवान शिव म्हणतात, पार्वती, सुमन अन्न शिजवताना बाहेरून दरवाजा ठोठण्याचा आवाज आला. तर सुमनला वाटलं, जेवण आत्ताच बनवायला घेतले, सासू लवकर परतल्यासारखं वाटतं. तेवढ्यातच सुमनने दरवाजा उघडला आणि तिथे एक साधू उभा असलेला दिसला.
आता साधू म्हणू लागला, मुली तुझे लग्न चिरकाल टिकून राहो. बाबांना थोडे अन्न दे, मला भूक लागली आहे. भगवान शिव म्हणतात, पार्वती सुमन ही अतिशय सभ्य आणि सुसंस्कृत स्त्री होती. तिने साधू महाराजांना भोजन देण्याचा विचार केला. पण सासूबाई आल्या तर त्या काय म्हणतील असा विचार करू लागले. मग थोडा वेळ विचार करून तिने संन्यासीला जेवायला आज यायला सांगितले. आणि त्यावेळी सुमन मनात म्हणाली, सासूबाईंना कशाला घाबरू. सासूबाईंनी येऊन मला काही विचारले तर मी माझ्या वाट्याचे अन्न देत असल्याचे सांगेन. भगवान शिव म्हणतात, पार्वती मग असा विचार करून सुमन भिक्षूला आत घेऊन गेली आणि अतिशय अतिथी धर्माचे पालन करू लागली. साधू जेवण करत असताना सुमनच्या सासूबाई आल्या आणि घरात बसलेल्या साधूला पाहून त्यांचा राग गगनाला भिडला आणि अचानक ती सुमनला म्हणाली, आपण घरामध्ये भंडारा किंवा लंगर चालवत नाही, उठ भिकारी निघ इथून. पण सुमनने तिच्या सासूला रोखण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्या दुष्ट स्त्रीने साधूला मारून घराबाहेर हाकलून दिले, त्याचे अन्न काढून फेकून दिले. आता तिचा राग सुमनवर भडकला आणि ती म्हणाली, मी तुला अन्नाचा एक दाणाही वाया घालू नकोस असे सांगितले होते, पण तू काय केलंस, तू या महात्म्याला खायला इतकं अन्न दिलं. भगवान शिव म्हणतात, पार्वती सुमन घाबरत म्हणाली, आई मी त्याला माझे वाट्याचे अन्न दिले होते, यात इतकं चांगलं वाईट म्हणण्यासारखं काहीच नाही. पाहुणे हे देवाचे रूप आहे. प्रत्येक गृहस्थाने अतिथी धर्माचे पालन करावे. भगवान शिव म्हणतात, पार्वती अशा प्रकारे सासू सुनेचा वाद बराच काळ चालू राहिला. शेवटी कुटील सासूने सुमनला घरातून हाकलून दिले. आता बिचारी मुलगी रडत दार वाजवत राहिली, पण सासू दगडासारखी झाली. तिचे मन विरघळले नाही. आता सुमनकडे एकच पर्याय उरला होता, तो म्हणजे तिच्या घरी माहेरी परतणे. भगवान शिव म्हणतात, पार्वती अशा प्रकारे सुमन दुःखाने तिच्या मातृगृहाकडे निघाली आणि मध्येच घनदाट जंगल होता. भुकेने व्याकुळ होऊन सुमन आपल्या माहेरी जात होती. मग अचानक ढगांचा गडगडाट झाला आणि जोरदार पाऊस सुरू झाला. भगवान शिव म्हणतात, पार्वती सुमनने पावसापासून वाचवण्यासाठी झाडाचा आश्रय घेतला. मात्र पावसाचा जोर इतका होता की त्यातून बाहेर पडणे कठीण झाले. आता त्या झाडांच्या मुळाशी कोठार होतं. पाऊस थांबल्यावर ती बाहेर येईल आणि जोपर्यंत पाऊस पडत असेल तोपर्यंत कोठाराच्या आत राहून पावसापासून स्वतःला वाचवता येईल असा विचार करून सुमन कोठारामध्ये शिरली. भगवान शिव म्हणतात, पार्वती जेव्हा ती सुमन वृक्षाच्या कोठारात गेली तेव्हा तिला त्या कोठारात एक ऋषी दिसला. ते ऋषी दुसरे कुणी नसून साक्षात विष्णूच होते. तेव्हा विष्णू म्हणाले, बाळा रडू नको. मला माहीत आहे की तुझे घरचे लोक तुझा अनादर करतात कारण ते वाईट स्वभावाचे आहे आणि तुला टोमणे मारतात कारण तुझ्या जाऊबाईला मुलगा झाला आहे आणि तुला अजून मुलगा झाला नाही. तू काळजी करू नको, मी तुला एक कागद देतो. त्या लिहिलेल्या उपायांचे पूर्ण भक्तिभावाने पालन कर, मग तुला पुण्यवान पुत्र प्राप्त होईल. आणि असे प्रकारे कागद देऊन विष्णू तिथून अदृश्य झाले. भगवान शिव म्हणतात, पार्वती पाऊस थांबल्यावर तिचा नवरा सुमनला शोधत तिथे पोहोचला. त्यानंतर आई वडिलांच्या घरी जाण्याऐवजी सुमन पतीसोबत त्या जंगलात एका झोपडीत राहू लागली. भगवान शिव म्हणतात, पार्वती मग एके दिवशी सुमनच्या मनात मुलाचा विचार आला आणि विचार करू लागली की जर मलाही मुलगा झाला असता तर मलाही सासरच्या घरात मान मिळाला असता. आता ती सुमन असाच विचार करू लागली होती तोपर्यंत तिला साधूने दिलेला कागद आठवला. सुमन तो कागद वाचला तेव्हा त्यात लिहिले होते की मुलगा होण्यासाठी स्त्रीने नेहमी रात्री पुरुषाच्या डाव्या बाजूला झोपावे. उजव्या बाजूला झोपल्याने उजव्या अनुनासिक स्वर क्रियाशील होतो. त्यामुळे जेव्हा जेव्हा पुत्रप्राप्तीची इच्छा असेल तेव्हा त्या स्थितीत वेळापूर्वी पुरुषाचा डावा स्वर आणि स्त्रीचा डावा स्वर सक्रिय होईल याची खात्री करावी. त्यावेळी गर्भधारण करावे. असे केल्याने नक्कीच मुलगा होईल आणि या उलट अनुनासिक स्वर सक्रिय झाले तर मुलगी जन्माला येते. कागदात पुढे असे लिहिले होते की मासिक पाळीचे 5व्या रात्री मिलनाने मुलगी जन्माला येते, 6व्या रात्री मिलनाने मुलगा जन्माला येतो, 7व्या रात्री संगमनाने मुलगी जन्माला येते, 8व्या रात्री मिलनातून मुलगा जन्माला येतो, 9व्या रात्रीच्या मिलनातून मुलगी जन्माला येते,
10व्या रात्रीच्या मिलनातून मुलगा जन्माला येतो. 11व्या रात्रीच्या मिलनातून सुंदर आणि सुशील आचरणाची मुलगी जन्माला येते. 12व्या रात्रीच्या मिलनातून उत्तम आणि सद्गुणी मुलगा जन्माला येतो. 13व्या रात्रीच्या मिलनातून संपन्न करणाऱ्याचा जन्म होते आणि 14व्या रात्रीच्या मिलनातून सद्गुणी आणि बलवान पुत्र होतो. 15व्या रात्रीच्या मिलनातून लक्ष्मी स्वरूपात कन्येला जन्म मिळतो. 16व्या रात्रीच्या सुवर्ण सर्व गुण संपन्न पुत्र रत्न प्राप्त होते. भगवान शिव म्हणतात, पार्वती, अशा प्रकारे 16व्या रात्री सुमनने आपल्या पतीशी एकरूप होऊन गर्भधारण केले. आता सकाळी आंघोळ करून पूजा उरकून सुमनचा नवरा लाकडी तोडायला गेला. तोपर्यंत वादळ आले. आता वादळात सुमनची झोपडी उडून जाते आणि मुसळधार पाऊस सुरू होतो आणि मग तिने स्वतःला पावसापासून वाचवण्यासाठी झाडावर पत्ता लिहिला. हा पत्ता त्या कोठाराचा होता ज्यात ती सुमन पावसापासून वाचण्यासाठी लपली होती. सुमनने झोपडीवर पत्ता लिहून ठेवला होता जेणेकरून तिचा नवरा परत आल्यावर झाडावर लिहिलेला पत्ता वाचून त्याच झाडाजवळ येईल. भगवान शिव म्हणतात, पार्वती,